नमस्कार. कळा ज्या लागल्या जीवा भाग 24. लेखन आणि सादर करते मी अपर्णा कुलकर्णी. आज शेवटचा भाग आहे आणि शेवटचा भाग टाकताना मला अतिशय आनंद होतोय. उद्यापासून नवीन कथा घेऊन येते. त्या कथेलाही तुम्ही इतकाच भरभरून प्रतिसाद द्याल, प्रेम द्याल ही अपेक्षा भाग 24 सादर करते. संध्याकाळ झाली तसं मुलं यायला सुरुवात झाली. देवघरात गेले आणि दिव्याची काजळी काढली. नंदादीप समाधानाने तेवत होता. मी पण मनोभावे हात जोडून त्या विश्वंभरासमोर नतमस्तक झाले आणि मुलांना रोजच्याप्रमाणे गोळी देऊन रामरक्षेला सुरुवात केली. आता ही ड्रेस घालणारी आजी त्यांच्याही अंगवळणी पडली होती. एखाद्याच्या कपड्यांवरून आपण मोठी माणसं ते समोरच्याला जज करत असतो. ती तर लहान मुलं. सुरुवातीला बुजायची, लाजायची बोलायला. मग हळूहळू माझ्या आपलेपणाच्या बोलण्याने त्यांची भीड चेपत गेली. आणि हो, आयुष्यभर मुंबईत राहूनही या बाईला रामरक्षा येते हे जेव्हा त्यांच्या घरच्यांना पटलं तेव्हा ही मुलं रोज यायला लागली. मग कधी लाडू, तर कधी चॉकलेट, तर कधी भेळ अशी छोटी मोठी लाच देऊन मी त्यांना अगदीच आपलंसं केलं. निर्व्याज असतं हे वय. या वयात समोरच्याकडून ना कसल्या अपेक्षा, ना कसला स्वार्थ, हेतुविरहित विशुद्ध भावनांनी जोडली जातात. हा माझा खूप मोठा विरंगुळा होता. गावी येऊनही 6 महिने झाले होते आणि आता आम्ही दोघेही चांगलंच तिथल्या वातावरणात रुजलो होतो. हो, ते खरं तर रुजणंच होतं. सुमित म्हणाला होता तसं, एखादा मोठा झालेला वृक्ष दुसऱ्या ठिकाणी रुजायला हवा ना. तर आम्ही रुजलो होतो तिथे, अगदी आनंदाने. सोपं नव्हतंच ते, पण नवनिर्मिती होताना कळा या लागणारच. त्याप्रमाणे अनेक कळा सोसून मगच हे नवीन जगणं आम्ही आत्मसात केलं होतं, दोघांनीही. माधवने जेव्हा गावी येण्याचा त्याचा निर्णय मला सांगितला होता तेव्हा खरं तर मी नाराजच झाले होते. गावी मला तेवढं आवडणार नाही किंवा मला हे इथलं वातावरण झेपणार नाही असं वाटलं होतं. पण आधीच एखाद्या निष्कर्षाप्रत येण्याची आपल्याला खूप घाई असते. तशी घाई मी केली असंच म्हणता येईल, कारण मला वाटलं होतं त्यापेक्षा कैक पटीने मी खूप खुश होते. गेल्या वर्षभरात इतकं काय काय घडून गेलेलं होतं की मला काय हवं आहे किंवा मला काय आवडतं हा विचारसुद्धा मनात आला नव्हता, किंवा तेवढा वेळ मिळालाच नाही. सियाच्या अबॉर्शननंतर तिला त्या वेदनेतून बाहेर काढण्यासाठी आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केले. तेजस आणि नंदिनीने नंतरही तिला छान समजून घेतलं आणि मला माझी हसणारी, रुसणारी, हट्ट करणारी, भरभरून जगणारी सिया परत मिळाली. तिने जॉबही बदलला आणि वरच्या पोस्टवर गेली, त्यामुळे कामाला तिने वाहून घेतलं आणि ती ते एन्जॉय करत होती. तेजसचे क्लासेसही छान चालले होते. त्याची नंबर 1 पदाकडे घोडदौड चालू होती. हाती घेतलेलं काम झपाटल्यासारखं करणं हा एक गुण तेजसचा त्याला नेहमीच नंबर 1 पदावर ठेवणार याची आम्हाला खात्री होतीच. आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांना सुद्धा तो UPSC, MPSCसाठी तयार करत होता आणि त्याच्या स्वप्नाला कुठेही आळा न घालता त्याने आपलं भविष्य चितारलं होतं. नंदिनी त्यांच्याबरोबर राहत असली तरी ती लवकरच तीही गावी यायचं असं म्हणत होती. सुमितचं आणि सईचं लग्न अगदी मोजक्या सुहृदांच्या उपस्थितीत पार पडलं आणि त्यांचा संसार सुरू झाला. दोघांसाठी सगळंच नवीन, पण स्नेहल आणि दिनूला त्यांच्याकडे अधूनमधून चक्कर मारत जा असं सांगितलं. आणि हो, आम्ही पण 2 दिवसाआड फोनवर बोलतोच की. खुश आहेत दोघे. सुमितच्या लग्नाच्या वेळी सुयश आणि माया आले होते, तेव्हा आम्ही आमचा गावी येण्याचा निर्णय सगळ्यांना सांगितला होता. आधी तर सगळ्यांना खूप आश्चर्य वाटत राहिलं, पण माधवने त्याची भूमिका सगळ्यांना सांगितली काय, पटवूनच दिली. विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर त्याच्याकडे उत्तर तयार होतं. फक्त माधवच्या तब्येतीची काळजी सगळ्यांनाच वाटत होती. पण माझी ही शेवटची इच्छा आहे असं समजा, असं त्याने म्हटल्यावर सगळ्यांचाच नाईलाज झाला होता. त्यावेळी सुयश आणि माया जवळपास 1.5 महिना राहिले, त्यामुळे मायराबरोबर मनसोक्त राहून घेतलं.
तिच्याबरोबर भरपूर खेळलो, तिचे लाड केले, तिच्या गोड गप्पा, गालावरच्या पापाने आमचं जगणं अगदी समृद्ध केलं. जाताना हट्टच धरून बसली. म्हणाली, आजी आबाला घेऊन चल. पण समजून सांगितलं तिच्या आईने, तुझं कसं घर आहे अमेरिकेत, तसं आजी आबांचं पण घर आहे गावी. तुला तुझी रूम, तुझी डॉल सोडून इथे राहा म्हटलं तर तू राहशील का? ही हल्लीची मुलं पण केवढी समंजस, पटलं तिला. मला गंमतच वाटली. या पुढच्या पिढीला आणि त्याच्याही पुढच्या पिढीला तर अजूनच आपल्याला काय हवं आहे हे बरोबर समजतं. आपलं असं नाही होत. खूप अनावश्यक अडकत जातो आणि दुसऱ्यांच्या सुखातच आपलं सुख आहे असं वाटत राहतं, भासत राहतं. आधी नवरा, मग मुलं, आता नातवंड. त्यांना काय हवं आहे हेच आपण पाहत राहतो. ते खुश झाले की आपणही खुश होतो. पण आपला आनंद नेमकेपणाने नाहीच सांगता येत आपल्याला. गावी जायचा निर्णयसुद्धा माधव म्हणाला म्हणून मी घेतला. इथे येताना प्रसाद आणि रमाचं टेन्शन होतंच. सुरुवातीला नीट वागतच नव्हते. कायम घालून पाडून बोलणं. मग त्यांच्या शामूचं लग्न ठरलं आणि नियम असल्यासारखी आम्ही त्यांना मदत केली. त्यामुळे जरा निवळले. मग एक दिवशी घरी बोलावून आम्ही दोघेही स्पष्ट बोललो. पाण्यात राहून माशाशी वैर कशाला? माधवने सांगितलं की तू माझ्याबरोबर काम कर शेतात आपलेपणाने. तुझी अडचण नाही होऊ देणार. मग अगदी हिरिरीने माधव बरोबर प्रसाद काम करतोय. माधवकडे पैसा आहे, त्यामुळे त्याने सगळी शेती आधुनिक पद्धतीने करण्याचं जे तंत्र आवश्यक आहे ते आत्मसात केलंय आणि जी यंत्रसामुग्री आवश्यक आहे ती पण विकत घेतली. गाई म्हशी पाळल्या, शेणखताचा प्रकल्प उभा केला. प्रसादला सगळ्या सरकारी योजनांची माहिती असल्याने त्याने पण मदतच केली. आमच्यापासून त्यांना त्रास तर नाहीच, उलट आमची मदतच होऊ शकते हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा हल्ली त्याचं वागणं खूप बदललंय. आयुष्यभर कुलधर्म कुलाचार तू केलेसच तर आता तूच कर, माझी काहीच हरकत नाही हे सांगितल्यावर रमाही खुश झाली. असंच एकदा बोलताना म्हणाली, आयुष्यभर केलं मी हेच. माझ्या जगण्याचं कदाचित हेच प्रयोजन असावं. नाहीतर काहीच करण्यासारखं नाही. आपण निरुपयोगी, निरुपद्रवी आहोत ही भावना खूप भयंकर आहे वहिनी. माणसं नसतात हो वाईट, परिस्थिती वाईट असते. यांचं बोलणं वागणं फारसं मनावर नाही घ्यायचं. खोटा अहंकार जोपासलाय त्यांनी. अर्थात मीही तितकीच कारणीभूत आहे त्याला. त्यांचं चुकतं हे कळत असूनही मी त्यांची बाजू घेत राहिले, त्यांचा अहंकार जोपासत राहिले. पण तसं केलं नसतं ना तर खरं सांगू आमचा संसार टिकलाच नसता. म्हणजे संसार सोडून मी धड माहेरी जाऊ शकत नव्हते आणि इथं जर मी त्यांच्या विरोधात बोलले असते तर इथेही राहू शकले नसते. इतर कुठे जाण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणून तुमच्यासारखी नोकरीही तर नाही ना केली मी, म्हणून ते देतील तसं जगणं जगत राहिले आणि त्यांच्यासारखीच होत गेले. सगळ्या जगावर राग असणारी, बोलण्यात वागण्यात विखार भरलेली. तुम्ही आलात तेव्हा वाटलं जे आहे ते पण तुम्ही काढून घ्याल, मग भीकच मागावी लागेल. पण तुम्ही समजून घेतलं. आता तरी काय भिकेवरच जगतोय म्हणा, पण सगळ्या जगासमोर वाभाडे नको. घराच्या चार भिंतीच्या आत जो काय सन्मान तुडवला जाईल तो जाईल. नाही म्हणलं तरी पोटात तुटलंच माझ्या. हे आयुष्य नक्कीच तिचा चॉईस नव्हतं. ती पण चांगल्या संपन्न माहेरातून आलेली होती. पण नशिबाचे भोग कोणाला चुकलेत. मी तिला जवळ घेत म्हटलं, एवढा विचार नको करू. तुझ्या वागण्यावरून तुला जोखणार नाही मी. विश्वास ठेव. मोठी बहीण नाही पण मैत्रीण समज मला. मैत्री होऊच शकते ना. त्या दिवशी नंतर आमच्यामध्ये बरंचसं निवाळलं होतं आणि गावी राहताना त्यामुळेही मला नक्कीच सुसह्य झालं होतं. किती वेळ मी विचारात हरवले होते. माधव माझ्याकडे पाहतो आहे हे लक्षातच आलं नाही. माझ्यासमोर त्याने चुटकी वाजवली तशी मी दचकले. कुठे लक्ष आहे तुझं? मुलं गेली तरी अशीच बसली आहेस? कसला विचार करतेस? यू ओके ना? हो रे, अगदी मस्त आहे. गेल्या वर्षभरात काय काय घडून गेलं ना तेच सगळं आठवत होतं. आले तेव्हा नाराजीनेच आले होते. खूप नाही पण धाकधूक होतीच
पण आता खूप निश्चिंत आहे. आणि थँक्यू बरं का. मला कशाला थँक्यू? माझ्यामुळेच तर तुला असं मनाविरुद्ध यावं लागलं ना. माधव, खरं सांगू, त्यामुळेच मला नेमकं काय आवडतं, मी कशात खुश राहते, हे समजलं मला. मी खूप ठिकाणी वाचलं होतं की तुम्हाला डिटॅचमेंट जमली पाहिजे. एक व्यक्ती म्हणून जगताना तुम्हाला काय आवडतं ते तुम्हाला करता आलं पाहिजे, ते तुम्हाला समजलं पाहिजे. त्यातच तुम्ही माणूस म्हणून समृद्ध होता आणि सुखाने जगता. मला नेहमी वाटायचं, हे कसं शक्य आहे? आपल्याच माणसांशी कसं डिटॅच व्हायचं? आपली माणसं नसतील तर ते कसलं आयुष्य? त्यात कसं सुख असेल? माझं तर सगळं सुख माझ्या माणसांशी बांधलेलं आहे. पण प्रत्येकाचं स्वतंत्र असं आयुष्य असतं आणि ते त्याचं त्याने जगायचं असतं. अगदी मुलगा, मुलगी, नवरा असला तरी ते त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांचं आयुष्य जगू द्यावं. त्यांना आनंद मिळतो ते त्यांना करू द्यावं आणि मला काय हवं ते मी करावं. बघ ना, मुलांना सोडून आपण इथे आलो तुला हवं म्हणून. सुयश त्याच्या करिअरसाठी अमेरिकेत गेला त्याला हवं म्हणून. एक प्रकारची डिटॅचमेंटच ही आपली माणसं सोडून जाणं. नात्यात सुद्धा किती धरून ठेवायचं आणि किती सोडायचं याचं गणित जमायला हवं. इथे आल्यावर मी मुलांना रामरक्षा शिकवते. ही छोटीशी बाग लावली आहे. सकाळी मोकळ्या हवेत फिरायला जातो आपण, गाणी ऐकतो, सिनेमे पाहतो आणि मी खूप खूप पुस्तकं वाचते. माझ्यातली मी सापडतीये मला. सकाळी झाडांना पाणी घालते ना, तेव्हा मोगऱ्याला आलेल्या कळ्या पाहिल्या, जास्वंद लगडलेला पाहिला, गुलाब बहरताना पाहिला की कोण आनंद होतो. हा आनंद निव्वळ माझा असतो. तो कोणाशी तरी, कोणासाठी तरी आणि कोणामुळे तरी मिळालेला नसतो. माझा हक्काचा असतो आणि त्यामुळेच तो निखळ असतो आणि निश्चलही असतो. हो, पण हा आनंद मिळवण्याआधी किती काय काय सहन करावं लागलं तुला. माधव, निर्मिती होताना अगदी कशाचीही कळाया येणारच ना रे. त्या प्रसव वेदना झाल्याशिवाय प्रसवणार तरी कसं? जोपर्यंत आपल्याला आनंद कशात आहे ते कळत नाही तोपर्यंत आयुष्याच्या आवर्तात फिरत राहतो आपण. आनंद सुख समजून भलत्याच भ्रमात राहतो. हा जो भ्रम असतो तो कधी जीवनशैली, तर कधी व्यवहार, तर कधी आपल्याच माणसांवरचं आततायी प्रेम, तर कधी भौतिक सुख असतं. त्यातून तरताना कळाया येतच राहतात आणि मगच आनंदाची अनुभूती होते. काही जणांना ते समजतही नाही. वा मालू, काय सुंदर विश्लेषण केलंस ग तू. खरं तर आपल्या दोघांना असा वेळ कधी मिळालाच नाही, नाही? काही कारणाशिवाय प्रेम करणं जमलंच नाही कधी. पण खरं सांगू, काय सुंदर दिसतेस तू आत्ता. बरं बरं, नाही म्हटलं तरी मनात गुलाब फुललेच. मी उठत म्हणाले, रात्री काय खाणार ते बघते जरा, प्रेमाने काही पोट नाही भरत. मी उठायला लागले तशी माझी ओढणी पकडून तो गायला लागला. पास बैठो तबीयत बहल जाएगी, मौत भी आ गई हो तो टल जाएगी. पास बैठो तबीयत बहल जाएगी, मौत भी आ गई हो तो टल जाएगी. मी त्याच्या तोंडावर हात ठेवला. हे नको ते कशाला, बसते मी, असं म्हणून मी बसले खरं त्याच्याजवळ. आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. ढगाळून तो लब्बाड चंद्रमा जणू हसत होता. माधवचा स्वर कानावर पडत होता. एक परफेक्ट संध्याकाळ असण्यासाठी अजून काय हवं? सुख सापडलं होतं शेवटी. समाप्त. कळा लागल्या जीवा. आजचा हा शेवटचा भाग होता. सगळ्यांना मनापासून सगळ्यांचे मी आभार मानते की तुम्ही एवढं मनापासून प्रेम दिलत. उद्यापासून एक नवीन कथा घेऊन येते. त्या कथेलाही तितकंच प्रेम द्या. धन्यवाद. तुमचीच सगळ्यांची अपर्णा कुलकर्णी.